सांगली जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असलेल्या मोहिमेत पेठगाव परिसरात चोरीच्या 2 मोपेडसह 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाला मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयित इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। 10 मार्च 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। 2 इसम चोरीच्या काळ्या व पांढऱ्या रंगाच्या ॲक्सेस मोपेड घेऊन पेठ गावच्या हद्दीत खंडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाटील मळा येथे येणार आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून निगराणी ठेवली। त्यावेळी 2 इसम विना नंबर प्लेटच्या मोपेड घेऊन जाताना दिसून आले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतला। चौकशी दरम्यान त्यांनी आपली नावं हिरालाल हनुमंत भंडारी, वय वर्ष 21, राहणार मड्डी वस्ती, तुळजापूर असे सांगितले। त्याच्या ताब्यातील 2ही मोपेड संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्या जप्त करून पुढील तपासासाठी पाठवल्या। त्याच्या ताब्यातील 2ही मोपेड संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्या जप्त करून पुढील तपास सुरू केला। या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येतोय। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।